इंदापूर पोलिसांनी कर्कशपणे बुलेट चालवणाऱ्यावरती आणि त्या सायरन्सवरती कारवाई केली. कशी झाली कारवाई, नेमकं काही लोकांना तुम्ही आवाहन पण करा? ॲक्च्युली इंदापूर शहरामध्ये आपल्याकडे आय कॉलेज, नारायणदास कॉलेज, ITI कॉलेज, रयत हायस्कूल, त्याचबरोबर हॉस्पिटल, पूर्ण विविध शासकीय कार्यालय असे कार्यालय. तर अशा ठिकाणी विनाकारण पेशंटला, विद्यार्थ्यांना कुठलाही अडथळा होता कामा नये यासाठी आम्ही मोटार वाहन कायद्याप्रमाणे वेळोवेळी कारवाई करतो. परंतु बरेचसे काही मोटरसायकल्सवर असे आहेत त्यातली त्यात शक्यतो यमा किंवा बुलेट सायलेन्सरचा आवाज मोठा करणे, फटफट किंवा कर्कश आवाज करणे, जेणेकरून जे आजारी आहेत, विद्यार्थी आहेत, या लोकांना त्याचा त्रास होतो. असे काही लोकांनी, मोटरसायकल चालकांनी त्याच्यामध्ये अगदी सायलेन्सरमध्ये बनावट करून ते सायलेन्सर बनवलेलं आहे. त्याचबरोबर काही लोक गाड्यावर नंबरच नसणे आणि बरेच लोक 3-3 सीट गाडीवर बसून फिरतात, जे की मोटार वाहन कायद्याच्या अनुषंगाने ते गैरकायदेशीर आहे. याला कुठेतरी आळा बसावा आणि आमच्या इंदापूरमध्ये वाहतुकीला कुठेतरी शिस्त लागावी म्हणून आज रोजी आम्ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि बऱ्याचशा असा गैरकायदेशीर ज्यांनी त्या गाडीमध्ये चेंज केलेले आहे अशा संदर्भातल्या गाड्या लावलेल्या आहेत. आम्ही ते सायलेन्सर पण काढून टाकतो आहे आणि त्यांना कायद्यात जो ठरवलेला आहे तो त्यांना दंड पण करतो आहे. आव्हान मी एवढंच करेन की मोटरसायकल स्वारांनी आपल्या इंदापूर शहराची वाहनामध्ये म्हणजे वाहतुकीमध्ये व्यवस्थित आपले वाहन चालवावे आणि लोकांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून त्यांनी वागावं, हाच आम्ही लोकांना मंत्र देतो. जेणेकरून आमच्या कारवाईचा बडगा असा कंटिन्यू राहणार आहे. त्यात आमच्या कारवाईच्या बडग्यामध्ये कोणी सापडता कामा नये. धन्यवाद.